नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। आज चाललेली आहे थोडंसं सेल्फ केअर करायला। खरं तर खूप धावपळ झाली गेल्या काही दिवसामध्ये, म्हणजे घरचं काम, त्याच्यानंतर बाकीचं सगळं, यूट्यूबचं पण, ब्रँड्सचे पण कामं, त्याच्यानंतर बाहेरची काही कामं, आणि त्यात बॅग पॅकिंगमध्ये माझा उडालेला गोंधळ, तरी पण मी ते व्यवस्थित केलेलं आहे। आणि एका ड्रेसची मॅचिंग लेगिन्स जी असते ती मिळालेली नाही आहे मला इकडे कुठे, त्यामुळे मला RCTला जावं लागणार आहे। पण मी काही हेअर कलर पण अजून केलेला नाही ना, वॅक्सला गेलेली आहे। तसं महिन्यातून एकदा जाते, पण वेळ मिळाला नव्हता, तर आज मी चालले। थोडं मोठं नखं पण मी मध्ये व्यवस्थित केली होती, पण मध्ये परत लक्ष दिलं नाही आणि इथून सगळं तुटलं, तर अर्धी काही लक्षच दिलं नव्हतं। म्हटलं आज जरा निवांत करूया सगळ्या गोष्टी, म्हणून आज जरासं सेल्फ केअर करते, ट्रिपसाठी छान तयार व्हायचं। आणि दुसरी गोष्ट, आज घरात पण मला काही किराणातून भरायचं, म्हणजे काही काही गोष्टी काय लागणार, कारण सचिन वर्क फ्रॉम होम करणार आहेत, त्याला काहीतरी त्यांना एक्स्ट्रा आणून ठेव म्हणायला लागले घरामध्ये, मग ते सगळं आज मला भरायचं आहे। प्लस काय काय संपलेलं आहे, काय काय नाही, ते पण सगळं बघायचं आहे। ह्या सगळ्या गोष्टी आज आहेत करायच्या मला त्याच्यामध्ये। आणि आता थोडीशी मला भूक पण लागलेली आहे, मग मॅगीचा पण विचार करते थोडंसं करून खायचं, चहा, मॅगी आणि या सगळ्या गोष्टी। आणि ते इलेक्ट्रिक केटलमध्ये दाखवते तुम्हाला, मल्टी कुकिंग केटल जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते मी आता ते। ही ॲगारोची इस्टीम इलेक्ट्रिक मल्टी किटली आहे, 1.2 लिटरची, ट्रान्सपरंट ग्लास लीड, त्यानंतर प्लास्टिक बाउल, एग रॅक, आणि त्याच्यानंतर स्टेनलेस स्टील ग्रिल रॅकसुद्धा तुम्हाला इथं मिळतं। स्टेनलेस स्टीलची ही बॉडी आहे, त्यासोबतच कूल टच हँडल आहे याचं, तुम्ही बघता मी हातामध्ये आता घेऊन दाखवलं। 3 हिटिंग मोड्स आहेत, कीप वॉर्म, हिटिंग आणि बॉइलिंग, तर ते मी तुम्हाला पुढे सांगेन। ऑन ऑफ करण्यासाठी आहे तिथे बटन, आणि याच्यानंतर 360 डिग्री स्विवेल डिटॅचेबल पॉवर बेस आहे, इथे तुम्ही हा बघताय। आता मी पॉवर कॉर्ड जी आहे तर ती अटॅच केलेली आहे। याच्यामध्ये आपण पाणी उकळवू शकतो, त्याच्यानंतर चहा, कॉफी, त्याच्यानंतर सूप, नूडल्स, त्यानंतर तुम्हाला जर अजून मॅगी आपण जे म्हणतो आपले सगळ्यांचे फेवरेट, तर तीही आपण करू शकतो, कुठेही आपण हे घेऊन जाऊ शकतो। मॅक्झिमम आणि मिनिमम कपॅसिटी दिलेली आहे, तर त्यानुसार आपल्याला ठेवावं लागतं। कंटिन्युअसली याच्यामध्ये पाणी हवं, पाणी जर संपलं याच्यामधलं, तर जसं आपण नॉर्मल भांडं कसं आतून जळून येतं, तर तशा पद्धतीने होऊ शकतं, त्यामुळे ते एक लक्षात ठेवायचं। आता मी पाणी उकळवायला घेतलंय, यामध्ये मी मॅगी तयार करते, नॉर्मल जसं आपण करतो तसंच। आता इथे कीप वॉर्म तुम्हाला हे गरम असंच ठेवायचं असेल मॅगी करून झाल्यानंतर, तर आपण टेम्परेचर मेंटेन होऊ शकतं कीप वॉर्म या मोडवरती। हे भांडे क्लीन करणे सुद्धा सोपे आहे, जास्त तेलकट असेल तर आपण थोडंसं डिटर्जंट वापरून क्लीन करू शकतो। अशा पद्धतीने पूर्ण आपण पाण्यामध्ये नाही भिजवायचंय, किंवा मग एखादा ओला कपडा असेल किंवा वाईप्स असतील आपले किचनवाले, तर त्याने सुद्धा आपण क्लीन करू शकतो। आता यामध्ये मी चहा सुद्धा बनवते आहे, आणि चव तर सेमच राखते, काही डिफरंट लागत नाही याच्यामध्ये। कंटिन्युअसली आपल्याला बॉइलिंग करत ठेवायचं असेल तर आपल्याला ते ऑप्शन जे आहे तो चूज करावा लागतो, आणि ऑटो शट ऑफ होत नाही, तर पाणी पूर्ण इव्हॅपोरेट होऊन जातं, तर ती काळजी आपण घ्यायची। आणि त्याच्यानंतर हीटिंग मोडवरती जर आपल्याला ठेवायचं असेल तर जवळजवळ पाणी 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत हीट होतं, आणि ऑटो कट ऑफ होतो तो 1-2 मिनिटानंतर, आणि परत रिहीट व्हायला सुरुवात होते। टोमॅटो उकडून हवा असेल, किंवा आपल्याला प्युरी करायची असेल, आवळा उकडून हवा असेल, तर आपण एग रॅक जे आहे तर ते वापरून करू शकतो। अंडीसुद्धा यामध्ये उकडवू शकतो, तर याच्यासाठी खूप सारे ऑप्शन आहेत, आणि अगदी हँडी आहे हे प्रोडक्ट। याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईन, चेकआउट करायला विसरू नका। आता मी ब्लॉग जो आहे तो माझा कंटिन्यू करते। मी सलूनमधून जाऊन आले, हेअर स्पा आणि हेच होतं फक्त, बाकी काही नाही। हा ड्रेस एक बाजूला काढून ठेवलाय, हा पण घ्यायचा, बॅगमध्ये टाकायचा। एक्स्ट्राचं एक राहू देत म्हटलं, कारण सगळे ड्रेस मी डेटनुसार घेतले, आणि म्हटलं एक्स्ट्रा एखादा असू दे, कारण कधी काय आपण सांगू शकत नाही, एखाद्या ड्रेसला काहीतरी झालं, डाग पडला किंवा काही झालं, तर म्हणून एक एक्स्ट्रा म्हटलं हा बाजूला ठेवलाय। आणि हा ड्रेस असाच घेतला होता, आणि त्यात गळा खूप डीप होता त्याचा, मग त्या काकींच्याकडे आत्ता म्हणजे सकाळी असं मला वाटलं की आपल्याला घ्यायला हवा अजून एखादा ड्रेस, जेणेकरून। आणि मला आजच्या कमेंट सेक्शनमध्ये खूप छान असं आलं की धनश्री हे राहिलेलं आहे, हे तू घ्यायला पाहिजेस, आणि म्हणून मग तेव्हा पण लक्षात आलं की एक्स्ट्रा एक ड्रेस घ्यायला हवा। मग तो ड्रेस लगेच मी काढला आणि बघितलं, मग ते गळा डीप होता म्हटलं, तर इथून थोडंसं पकडायला साईड इथे एक ताई राहतात, तर त्यांच्याकडे दिलंय, त्या मला थोड्या वेळानं आणून देतील, मग नंतर ते बॅगमध्ये ठेवेल। आणि पाण्याची गरम एक बॉटल घेतली, म्हणजे गरम पाण्याची, म्हणजे थंडी असणार आहे, तर त्याच्यामुळे कसं की पाणी गरम करून ते बॉटलमध्ये राहील अशा पद्धतीने घेतले, कारण दररोज 1 लिटर बॉटल देतात पाण्याची, तर ते थंड पाणी पण मागच्या वेळी त्रास झाला होता बाहेर जेव्हा मी ट्रिपला गेले होते तेव्हा, तर त्याच्यासाठी ते म्हटलं तसं घेऊयात।
आणि अजून खूप छान छान मला सजेशन दिलेले आहेत की एक बॅग पण ठेव, की आपण असंच बाहेर जेव्हा पडतो तर तेव्हा असावी, किंवा हॉटेलमध्ये इकडे तिकडे आपण फिरतो तेव्हा, तर त्याच्यासाठी टॉर्चचं पण ते महत्त्वाचं होतं. ॲक्च्युअलमध्ये ते असायला वगैरे आम्ही मागच्या वेळी गेलो तेव्हा एंडिंगच्या दिवशी रणथंबोरला आम्ही जेव्हा थांबलो होतो तर तिथे 2 वेळा आमच्याच रूमची फक्त इलेक्ट्रिसिटी गेली होती आणि तेव्हा टॉर्च लावून आम्ही बघत होतो. तर ते पण एक करेक्ट आहे. आपलं पब्लिक ट्रान्सपोर्टच बरं. तेच असं आता असं झालेलं, मी ड्रेस माझा एक एक्स्ट्राचा घेतला होता, त्याची चेन ऐन टायमाला खराब झाली. आम्ही एवढं ट्राय करत होतो. खराब झाली नाही, काय झालं ते व्यवस्थित सांग की. तू कशी ओढलीस आणि मग ते कशी चेन बाहेर आली? नाही, कसं झालं ते, खरं तर चेनचं एवढं काही हेच नव्हतं. मी चेन काढलीच नसती तर बरं झालं असतं. अरे एसी लावणार, चेन काढलीच नसती तर बरं झालं असतं. वेळासारखं मी ती चेन खेचली आणि खेचल्यानंतर ते इनविजिबल चेन असं ते वरती खाली असं झालं आणि नंतर मग ते काय करताच येईना. त्यांनी पण करून बघितले काय करताय नाही, पण असं कसं यावेळी पहिल्यांदा असं झालंय. ड्रेस माझ्या हातात होता कारण माझ्यावर नाव यायला नाही. मी काय तुमच्यावरती नाव घातलंय? मोस्टली सगळ्यांच्या घरात बायकांचं काय बिनसलं की नाव नवऱ्यावरती येते. असं थोडीच असते. होय, असंच असतंय. मी कधी घालत नाही, मी माझं घेते. माझ्यामुळे झाले मी सरळ होय. खरंच की. होय, कुठे गेली कुठं? आणि म्हणून आम्ही गेलो, बघितलं ती चेन का निघाला, ओढून झालं. शेवटी हातातच आली ती चेन. ह्यांनी पण बघितलेलं. शेवटी टेलरना मी घाबरतच फोन केला, कारण ॲक्च्युअलमध्ये त्यांच्याकडे आता खूप गर्दी आहे. मी म्हटलं 15 मिनिटासाठी फक्त म्हटलं मला ड्रेस व्यवस्थित करून द्या. माझा जीव की प्राण असं व्हायला लागला. मी म्हटलं काय करायचं, हा ड्रेस तरी मला घेऊन जायचा आहे. मग गेले तिथं, त्यांनी पण काय ट्राय करून बघितले, मी बसे ना. शेवटी म्हटलं त्याला पॅकच करायचं. नाही चुकीचं सांगितलंस. बसवली आम्ही, अथक प्रयत्नानंतर बसवली. मग आमचं क्रेडिट असं हे करू नको. चेन बसवली पण ती निघणं अशी, आणि शेवटी मग ओढलो आपण ना, ओढली ती आणि ती लागेनच. मग तो बोलला काय काढूनच टाकूया. तरी पण त्यांनी ओढून बघितली, हातातच आली 2 मिनिटात लगेच. मग शेवटी म्हटलं पॅकेज करा त्याला, तसंही काही प्रॉब्लेम नाही विदाउट चेन. असं झालं म्हणजे जे होते ते चांगले होते. ट्रिप मध्ये गेले असते चेन असं करून, तिथं कोणी तुला हेल्प केली असते. करेक्ट केली. तसं पण तो ड्रेस येते. मेन म्हणजे ह्यांनी प्रयत्न केले ड्रेसची चेन लावण्यासाठी. ते एक लई मोठं मला वाटते की प्रयत्न केले. गुड. मग आता 8 दिवस कंप्लीट घर सांभाळायचं आहे. तुम्ही मोठ्या माणसासारखं वागायचं, अरे लहान मुलासारखं वागायचं नाही. सगळ्यांनीच मोठ्यासारखं वागायचं. मग घरात माणसं कशाला पाहिजे? 8 दिवस काळजी घ्यायची. बाकी सगळी सोय तर मी करून जाणार मी. अरे पप्पांना जास्त त्रास द्यायचा नाही. मी घरात असलो की तरच नुसतं दंगा करते आणि नुसतं असं विचित्र वागते. त्याच्या कुंडलीतच आहे आईलाच त्रास आहे म्हणून फक्त. नाहीतर मी जेव्हा कधी बाहेर जाईन घरात नाही, एकदम मॅच्युअर मुलासारखं, म्हणजे एकदम भरपूर. मी सज्जनकडून कधीच ऐकले नाही की त्याने दंगा केलाय किंवा की त्यांना काही उगाच हट्ट केलाय. व्यवस्थित वागते. मी घरात असलो की याच्या अंगात काय येते सगळे संचारतात नुसतं अंगात. तर पण झालंय. मी सगळ्या ड्रेसचं तुम्ही लिंक वगैरे म्हटलं, पण मी कुठलेच ड्रेस ऑनलाईन घेतलेले नाहीत. कृपा ह्यांची आणि ह्यांच्या कंपनीची सगळे क्लोदिंग ब्रँड मर्ज झाले. माझी चांदी झाली, सोनं. हा, माझं सोनं झालं. सगळे क्लोदिंग ब्रँड सगळे चांगले आणि ऑनलाईन त्याच्यावरती सूट मिळत नाही, आउटलेटमध्ये जाऊनच सूट मिळते. त्यामुळे टेन्शन नाही. आता 25% नाही, हळूहळू 50% व्हायला पाहिजे. फुकट काय नको, 50% झाले तरी बस आहे. 50% ते फॅक्टरी आउटलेट मध्ये जायला लागेल, तिथे आहे 50%. काय सांगायला लागलं? पुढच्या वर्षी आता मी घेत नाही. ह्या वर्षी मी काही घेत नाही. आता अच्छा, पुढच्या वर्षी विसरलो होतो डिसेंबर मध्ये. हा, पुढच्या वर्षी म्हणजे मराठी नवीन वर्षानुसार. हा, मराठी नवीन म्हणजे गुढीपाडव्यानंतर. तोपर्यंत नाही, अजिबात नाही. नक्की बघा, ऑनलाईन सांगायला लागली साहेब. जर चुकून कुठला तरी ड्रेस ऑफलाईन रेकॉर्ड ठेवा. मी ऑनलाईन सांगायला लागलो, तुम्ही ऑफलाईन रेकॉर्ड ठेवा. तेच तुझे काय ते साक्षीदार आहेत. बर. तर असं झालं. खरंच आमचा आजचा दिवस पण हेक्टिक. ह्यांना तरी काही सुट्टी जरा वेळ काढा म्हटलं तरी पण होतच नाही.
घरातलं जे काही सामान संपलं होतं किंवा मी डीमार्टला जाऊन आले होते 15 दिवसापूर्वीच, पण आता म्हटलं की 8-10 दिवस परत काही संपायला नको, कारण ह्यांना पण इतका टाईम नसतो. आरव तरी कुठून येणार, बाबांना पण व्याप लागणार, म्हणून म्हटलं जे काय असेल नसेल ते बघूया. ह्यांना तिघांना पण घरात काही असं कमी वाटू नये. जेवण करणाऱ्या ताईंना पण सगळं सांगितलेलं आहे मी. त्यांना तर कुठल्या डब्यात काय आहे हे माहीत आहे. आता जवळजवळ 2-2.5 वर्ष झाली त्या आहेत सोबत, त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तरी पण मी डब्बे जे आहेत ते सगळे व्यवस्थित चेक केले की कुठली गोष्ट संपलेली आहे, कुठली नाही, आणि काय आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचं. बाकीचे डबे जे ऑर्गनाईज करतो आपण, डब्यामधल्या सगळ्या वस्तू भरून ठेवतो, तर ते म्हटलं आताच करूयात. जे थोडे संपलेले आहेत तर तेही सगळे म्हटलं व्यवस्थित आपण ठेवून जाऊया, ज्याच्यामुळे नंतर बाकीच्यांना त्रास होणार नाही त्या गोष्टींचा. मॅगी खातात घरामध्ये, तर मॅगीचे 2 व्हेरियंट्स आले, ज्याच्यामध्ये बेसन मॅगीसुद्धा आलेली आहे आणि आटावाली. तर त्या बाबांना जास्त आवडते मॅगी आणि आरवलासुद्धा. बऱ्यापैकी मी कमी आणते घरी, पण आता म्हटलं आणून ठेवूयात यांना सगळ्यांना, कारण आरवला स्कूलवरून आल्यानंतर भूक तेन लागते. तो जास्त आहे इश्यू थोडा, त्याच्यामुळे त्याला मी कसं दूध कुठे तो ड्रायफ्रूट लाडू केलेला आहे किंवा एखादं फळ किंवा घरी दुसऱ्या अजून काहीतरी गोष्टी अशा देत राहते. पण आता म्हटलं 8 दिवस थोडंसं असं राहू देत. डब्यामध्ये सगळं काही भरून ठेवलं. आरवचे आणि ह्यांचे कपाट जवळजवळ 15 ते 20 दिवसाला मला आवरावं लागतं, कारण व्यवस्थित घेत नाहीत गडबडीमध्ये दोघंसुद्धा. त्याच्यामुळे काही थोडेसे आता हे कपडे आवरून ठेवलेत. अजून थोडं कपाट जे वरचे यांचे हे रॅक जे ते आवरावे लागणार आहेत, तर ते मी व्यवस्थित, वेळ लागला मला आज सकाळी आवरायला, त्यामुळे व्हिडिओ पण मी आज तुम्ही आत्ता लेट न बघताय खूप. हे सगळं नीट आवरून ठेवलं व्यवस्थित, त्यांना सापडेल असं, कारण प्रत्येक वेळेला हे कुठं आहे ते कुठं आहे असं होतं. दोघांचं पण होतं, समोर जरी वस्तू असेल तरी सुद्धा विचारणार की ही कुठे ठेवलेली आहे वस्तू. आणि आरवलाही सेम सवय, समोर जरी वस्तू असेल तरी सुद्धा विचारणार मम्मी हे कुठं आहे ते कुठं आहे. तर हेही केलं. अजूनही आता थोडंसं आवरायचं आहे. आता उद्याचा ब्लॉग जो आहे तो बघूया मी आजच सुरू करेन. मी आता संध्याकाळी येणार आहे, माझी मैत्रीण जी माझ्यासोबत येते, तर तिच्या बॅग्स घेऊन ती इकडेच येणार आहे इकडे. म्हणजे सकाळी आम्हाला दोघींनाही लवकर निघायचं आहे 3 वाजता, तर त्याच्यासाठी ती बॅग्स घेऊन इकडे येते. तर आता व्हिडिओज आहेत इथे संपवते मी, आणि उद्यापासून आपल्याला ट्रिपचे जे ब्लॉग आहेत ते पाहायला मिळतील. मी ट्राय करेन की मी स्वतः पण एन्जॉय करेन आणि त्यासोबतच जे काही चांगले चांगले प्लेसेस आहेत तिथले तर तेही तुम्हाला दाखवेन, आणि बाकीच्या पण गोष्टी बघू. होप्स की सगळं छान मस्त एन्जॉय होऊ दे ट्रिपमध्ये. जे टेन्शनवाली कामं होती ती तर अगोदर माझी झालेली आहेत सगळं व्यवस्थित, त्यामुळे ट्रिपमध्ये निवांतपणा फक्त भेटू दे तेवढंच. आणि माहीत आहे आता 2 वर्षानंतर करते. दरवर्षी शाळेला असताना सहलीला जायची खूप आवड होती, दरवर्षी जायचे सहलीला, मस्त वाटायचं. मैत्रिणी आम्ही एन्जॉय करायचो, त्या आठवणी तेव्हाच्या त्या वेगळ्याच होत्या. आणि आता लग्न झालं आणि आपण एकदा करिअरमध्ये पडलो ना की आपण स्वतःसाठी नाहीच एवढा विचार करत. आणि कधी तरी मला वाटतं की लेडीज असं लेडीज स्पेशल टूर एखादी करावी, कारण खूप साऱ्या बाकीच्या पण मैत्रिणी ज्या त्या भेटतात, ओळखी होतात, एकमेकांचे अनुभव शेअर करतात. मागच्या वेळची जयपूर ट्रिप माझी खूप मस्त झाली होती. म्हणजे खूप जणी भेटलेल्या, त्यांचे अनुभव काही माझ्यापेक्षा वयानं खूप मोठ्या होत्या, माझ्यापेक्षा वयानं सुद्धा 2-3 छोट्या अशा पण होत्या. त्यामुळे खूप ते अजून पण कॉन्टॅक्टमध्ये आहेत सगळे, पण छान वाटतं. तर बघू ह्या वेळेला कसा अनुभव मिळतो. चला तर मग बाय बाय.